म्हाडा सोसायटीची 200 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे। बनावट गहाण खताच्या आधारे सोसायटीची फसवणूक केल्याची माहिती समोर येते। तब्बल 200 कोटींची फसवणूक केल्याची माहिती समोर येते। बिल्डरचा 13 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। तर महाराष्ट्र नगरीमधील 10 गृहसंकुलांच्या जागेवर क्लस्टर योजनेअंतर्गत पुनर्विकास करण्यासाठी विकासकांना नेमून जागा विकसित करण्यासाठी सोपवली होती, पण प्रत्यक्षात बनावट गहाण खताच्या आधारे सोसायटीची जागा एका कंपनीकडे परस्पर गहाण ठेवून 200 कोटींचं कर्ज घेऊन म्हाडा आणि सोसायटी सदस्यांचा विश्वासघात केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे कर्जाचे 200 कोटी सोसायटीच्या बांधकामासाठी न वापरता स्वतःसाठी वापरून म्हाडा आणि सोसायटीची फसवणूक करणाऱ्या पियर्स रिअल्टीचे भास्कर कामत यांच्यासह 13 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय, अशी माहिती चितळसर पोलिसांनी रविवारी दिली। तर मानपाडा भागातील महाराष्ट्र नगरमध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण विभागाची जागा आहे आणि महाराष्ट्र नगरात 18 इमारतींच्या वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या ठिकाणी या सदस्यांची फसवणूक झाली आहे। या सोसायटीमधील आणि म्हाडाची सुद्धा फसवणूक झाल्याचं दिसून येते। त्यामुळे एक गंभीर बाब म्हणावी लागेल, कारण पुनर्विकासासाठी हे जे संकुल आहे ते घेण्यात आलं होतं, ही इमारत घेण्यात आली होती। त्यासाठी गहाणखत ठेवून 200 कोटी रुपये उचलण्यात आले, पण ते या पुनर्विकासासाठी रिडेव्हलपमेंटसाठी या सोसायटीचे वापरले गेले नाही, तर विकासकांना परस्पर स्वतःसाठी त्या रकमेचा वापर केल्याची माहिती समोर येते आणि त्याच प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार, या सोसायटीचा विकास होतो का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।